आपला पुढे होता चैतन्य इकडे, थोडा असा कर. हा तिरका होता ना. हा हा आता बरोबर. ओके. त्याच्यावर तू जाऊ शकतोस. पडायची.
अभंगाचा अर्थ गेले 4 दिवस, आपण आज 4था दिवस आहे. संतांनी जे अभंग लिहिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये इतका अर्थ आहे की आपण त्याचं विवरण जेवढं करू तेवढं थोडंच आहे. म्हणजे खरंच ही शब्दांची रत्न आहे आणि ते रत्न आपण गोळा करायचे. हा अभंगाचं निरूपण ऐकायचं म्हणजे असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगताय. आज आपण ते कडवं बघणार आहोत. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवा. आपण सरळ अर्थ बघितलाय की एके ठिकाणी आपल्याला शरीर सुद्धा बसू देत नाही, तर मन कसं बसू देणार. मग हे मन जे आहे ना, ते मन आपल्याला आवरायचंय. मग हे मन आवरणं एवढं सोपं आहे का? अत्यंत कठीण आहे. कारण एक गृहस्थ महाराजांकडे गेले आणि ते म्हणताय की महाराज, प्रपंच चांगला असला ना तरी सुद्धा मनात प्रपंचाचेच विचार येतात, आणि समजा धड नसला तरी सुद्धा प्रपंचाचेच विचार येतात. असं कसं काय? तेव्हा महाराज म्हणाले की हे मन जे आहे ना, ते फार लबाड आहे बरं का. म्हणून त्याला अंजारून गोंजारून आपल्याला वाटेवर आणावं लागतं. जसे लहान मुलाला असतं की नाही, आई सांगते काहीतरी आमिष दाखवते की बघ तू पहिला नंबर आणलास ना तर मी तुला अमुक अमुक देईन. तसं या मनाला सारखं अंजारायला लागतं, गोंजारायला लागतं. आणि कुठे आणायला लागतं? त्याला सांगायला लागतं तू नामस्मरण केलंस ना की तुला भगवंताची प्राप्ती होणार. असं हे मन पुन्हा पुन्हा येत नाही, आपल्या ताब्यामध्ये येत नाही. मग महाराजांना तो ग्रस्त विचारतो की याला उपाय काय करायचा. सामान्य माणसांना तर हे मन ताब्यात येत नाही, कारण संकल्प विकल्प हे सारखे मनामध्ये येत असतात. आणि तेव्हा महाराज सांगतात की एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. काय उपाय आहे हो? तर ह्या मनाला आपण सांगायचंय की हे जे सगळं तुझं आहे ना, ते तुझं नाही, ते गुरूंचं किंवा भगवंताचं आहे. हे आपण आपल्या मनावर सतत बिंबत राहायचंय. आणि एकदा का ते आपलं नाही असं म्हटलं की ते आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपलं मन रममाण होणार नाही. याला वेळ लागेल, ह्या प्रक्रियेला वेळ लागेल, पण ते कधीतरी होईल. म्हणून आपलं मन हे आपण काय करायचंय, तर आपण आपल्याला सांगायचंय की हे जे सगळे आपल्या मनात जे विचार येत आहेत ते आपल्या सगळे करता करविता गुरु आहेत, किंवा करता करविता हा भगवंत आहे, आणि त्याच्याचमुळे हे होत आहे. आता एकदा बाबासाहेब बेलसरे महाराजांना भेटले आणि ते विचारतायत की महाराज, एक जनाबाईंचा अभंग आहे, त्याचा अर्थ काय हो? वरवर पाहिला तर तो अर्थ आपल्याला कळतो, पण त्याचा गुह्यार्थ काय आहे? तेव्हा महाराज म्हणतात कोणता अभंग? तर बाबासाहेब सांगतात की जिव्हा लागली नामस्मरणी, रित्या मापे भरे गोणी. आता काय अर्थ होतो की जिव्हा आपण नामस्मरणाला लावलीये आणि रिकाम्या मापानी, पूर्व आपल्याकडे अधेली वगैरे अशी माप असायची, तर त्या हेनी रिकामी गोण भरायचे. तर हा बरोबर अर्थ दिसतो, पण खरोखरच जनाबाईंनी ही रिकामी गोण भरली का हो? खरंच भरली. कारण त्यांच्या मनामध्ये संकल्प विकल्प नव्हतेच ना. आता आपलं कसं होतं, बाबासाहेबांना महाराज सांगतात की आपलं नामस्मरण जे आपण करतो ते माप रिकामं नाही ना, त्यामुळे रिकामं नसल्यामुळे ते वरच्यावर सांडून जातं आणि निघून जातं, आणि त्यामुळे रिकामी गोण भरतच नाही. मग ह्या मनामध्ये काय आहे हो? तर आपल्या वासना आहेत, संकल्प आहेत, विकल्प आहेत. हे आपण जर बाजूला केले म्हणजेच मन रिकामं केलं थोडक्यात. मग हे मन रिकामं कसं करायचं? तर ते आपण सद्गुरूंना द्यायचं, आणि तरच आपल्या रिकाम्या गोणी, म्हणजे ही नरदेहाची जी गोण आहे त्या नामस्मरणातील भरून जाईल, जसं जनाबाईंनी ती भरली. मग अक्क हे सोपं आहे का? म्हणून एकाग्र मनाला जर करायचं असेल, ठाईच वैसोनी करा एक चित्त. सांगायला सोपं आहे हो, पण ते आचरणाला किती कठीण आहे. म्हणून ठाईच वैसोनी करा एक चित्त. हे चित्त आहे ना, त्याला आवड असली तर सवड होते बर का.
किती आपल्या आवडीच्या गोष्टी येतात त्या आपण करतोच की नाही. आता एवढ्या पावसात सुद्धा ठराविक श्रोते येत आहेत की नाही कीर्तनाला, सगळ्यांना माहितीये. पण ज्याला आवड आहे तेच कीर्तनाला येत आहेत. तसं हे आपल्या मनाला जी आवड आहे ती नामस्मरणाची लावायची. कारण मनामध्ये दोष जरी असले तरी मनाला एक मोठा गुण सांगितलेला आहे की आपण त्याला जी आवड लावू ना, जी गोडी लावू ती गोडी त्याला लागते. उदाहरण देते, मी जेव्हा कीर्तन करत नव्हते त्यावेळेला मी अत्यंत सिने संगीत म्हणायची बरं का. म्हणजे माझ्या मंगळागौरीच्या 5व्या वर्षी मी पूर्ण सिने संगीत आणि माझी मधली बहीण आहे ती पूर्ण नाट्य संगीत, अशा आमच्या 5 तास भेंड्या चालल्या होत्या. म्हणजे किती साठा असेल बघा. पण आता जेव्हा माझ्या मनाला कीर्तनाची गोडी लागली तेव्हा सिने संगीत तोंडावर पण येत नाही. असं जर आपल्या मनाला आपण गोडी लावली तर ते मन इकडे झुकू शकतं. म्हणून आपण आपल्या मनाला गोडी लावायची की ते आपोआप एकाग्र होणार आहे. कुठे होणार आहे तर नामस्मरणामध्ये एकत्र एकचित्त होणार आहे. मग ठाईच वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आता आळवावा म्हटलंय बरं का. आता गायक लोक जेव्हा एखादा राग आळवतात, म्हणजे ज्यांना शास्त्रीय संगीतातला गंध नसतो ते म्हणतात चला लागले घाट चढायला लागले असं म्हणतात. पण जे खरंच संगीतातले दर्दी असतात त्यांना तो आळवलेला राग पोचतो किती मनापर्यंत. मग तसं आपण भगवंताचं नामस्मरण हे आळवून घ्यायचं. कारण भगवंताला गाणं गायन हे अत्यंत प्रिय सांगितलेलं आहे. सगळ्यांनाच गायन प्रिय आहे. बघा, लहान मूल जर रडत असेल आणि त्याला झोपवताना आपण अंगाई गीत का म्हणतो, ते गायन त्याला आवडतं आणि त्याचं ते रडणं तो विसरतो. मग सगळ्यांनाच गायन प्रिय आहे. लहान मुलं सुद्धा जरा ठेक्याचं गाणं दिसलं की नाचतात की नाही, हात असे करतात जर उभं राहता येत नसलं तर. असा हा भगवंत, त्याला अत्यंत गायन प्रिय आहे. म्हणून हे नामस्मरणाचं गायन तुम्ही करा, म्हणजे त्याला आळवा. मग हे आळवणं म्हणजे गायन करायचंय. मग हे आळवणं म्हणजे गायनामध्ये आपल्याला सप्त सूर दिसतात बघा. सा रे ग म प ध नि सा असे 7 सूर आहेत. मग ह्या 7 सुरांमध्ये आपल्याला काही परमार्थाचा आवड निर्माण करता येईल का, असा आपण विचार केला तर शुद्ध सा जो आहे तो साधक, म्हणजे आपल्यासारखे साधक जे नामस्मरणाला लागायचंय अशी मनाची तयारी करतात. म्हणून सा म्हणजे साधक. रे हा स्वर आहे तो दर्शवतो रघुवीर. म्हणून र हे अक्षर रामावर्धन आहे. ग पुढचा येतो तर रामाचे गुण म्हणून ग आहे. पुढचा मध्यम जो आहे म्हणजे म आहे ते मनापासून. म्हणून मग साधक आणि काय करायचंय तर रघुवीराचे गुण मनापासून. आता प पंचम, पंचमचा अर्थ काय आहे तर पंचप्राण अर्पून. आपण आपल्यापुरतं लक्षात घेतो आणि मग आज नामस्मरण नाही झालं तर झालं असं नाही करायचं. पंचप्राण अर्पून. पुढचा येतो स्वर तो धैवत म्हणजे ध. मग पंचप्राण अर्पून त्या रघुवीराला तुम्ही ध्यानात आणा. मग तो ध्यानात आलेला रघुवीर कसा आहे तर निषाद, म्हणजे तो निर्गुण निराकार आहे. पण तो त्याला आपण साकार करायचंय, सगुण साकार करायचंय. आणि मग वरचा सा, सा रे ग म प ध नि सा, म्हणजे या साधकाला साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे साधकापासून हे सप्तसूर जर आपण असे धरले तर साधकाला साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजेच आवडी अनंत आळवावा. हा आळवायचा ते अशा प्रकारे जर आपण आळवला तर त्या भगवंताला का बरं आवडणार नाही. म्हणून असं जे नामस्मरण आहे ना ते नामस्मरण हे सुखाचं होतं बरं का, सक्तीचं होत नाही. सुखाचं आणि सक्तीचं याच्यामध्ये फरक आहे. सुखाने तुम्ही नामस्मरण करायचंय म्हणून सुखाचे हे नाम आवडी निघावे, सुखाचे हे नाम आवडी निघावे, वाचे आळवा
असं हे सुखाचं नामस्मरण आहे. ते आवडीनं तुम्ही गायलं तर आपली उपासना होणार आहे. उपासना या शब्दाचा सुद्धा जर आपण आद्याक्षर घेतली, उपासना, काय हो त्याचा अर्थ होतो? उ म्हणजे उठल्यापासून, पा म्हणजे उठल्यापासून, सतत नामस्मरण, उठल्यापासून सतत नामस्मरण म्हणजे उपासना. म्हणजे इतकी सोपी आणि सुखाची आहे की नाही, पण आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि मग असं झालं की आपल्याला असं वाटतं आम्ही जे नामस्मरण करतो ना ते काही फलद्रूपच होत नाही, आणि मग नामस्मरणाला आपण बाजूला ठेवतो. म्हणून मग आपण काय म्हणतो, अहो वेळच नाही नामस्मरणाला, आजचा राहिला बरं का. म्हणून ब्रह्मानंद हॉलमध्ये गोंदवल्याला सगळे असे नोट लिहिलेले आहेत बरं का, की नामस्मरण कधीच चुकवू नका. नामस्मरण कधी करायचंय, जी तुम्ही वेळ ठरवाल ना त्या वेळेला तुम्ही करा. काय ह्याच्या मागचा अर्थ आहे हो? ज्या वेळेला तुम्ही नामस्मरणाला बसता तेव्हा भगवंत तिथे येऊन बसलेला असतो, ही भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. मग आपण त्या वेळेला जर नामस्मरण केलं नाही तर भगवंत म्हणतो, अरे आज मी आलो पण यांनी नामस्मरण केलं नाही. आता संसारामध्ये अडचणी असतात, काही ना काहीतरी कामं असतात, एखाद वेळे राहिली, पण तो जप भरून काढायचा, तिथे माफी नाहीये. किंवा आपण महाराजांशी सांगू शकतो, आज माझ्या अमुक अमुक माळा राहिलेत, मी त्या उद्या भरून काढेन. असं जर आपण केलं ना, असे 17-18 नोट तिथे ब्रह्मानंद हॉलमध्ये लिहिलेले आहेत की वेळ ठराविक असावी. त्यांनी सांगितले 3 तास किमान नामस्मरण करावे. एवढं नामस्मरण करायला ज्येष्ठ नागरिकांना नक्की वेळ असतो. पण ती आवड असली तर आपण हे करू शकतो. नाहीतर महिन्याचे 30 दिवस असेच जातात आणि नामस्मरण राहून जातं. म्हणून आवडी अनंत आळवावा, त्याला प्रेमाने गायचंय. अहो समर्थ रामदासांनी तर असं हे करून ठेवलंय, रामरायापाशी मागणं मागून ठेवलंय. काय मागणं मागितलंय? जेव्हा समर्थांचं निर्याण होणार होतं तेव्हा समर्थ रामरायाशी बोलत होते आणि प्रभू रामचंद्रांना ते म्हणतायत की भगवंता, आम्ही जशी नामस्मरण केलं, आम्ही पुरश्चरण केली, एवढं सामान्य माणसाला जमणार नाही, मग त्यांना तू दर्शन देणारच नाहीस का? तर तू त्यांना दर्शन द्यावं असं माझं मागणं आहे. आणि भक्तासाठी प्रभू हे सगळं मान्य करत असतो. आणि मग प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी रामदासांना हे वचन दिलेलं आहे. काय म्हणतात प्रभू रामचंद्र? ऐक सखया वचन त्यासी देईन दर्शन, ऐक सखया वचन त्यासी देईन दर्शन, त्यासी देईन दर्शन, त्यासी देईन दर्शन. तेरा अक्षरी मंत्राचा जप करील तो साचा, तेरा अक्षरी मंत्राचा जप करील तो साचा, जप करील तो साचा, जप करील तो साचा. त्याची संख्या 13 कोटी, भेटेन मी त्या जगजेठी, त्याची संख्या 13 कोटी, त्याची भेटेन मी जगजेठी, त्याची भेटेन मी जगजेठी, त्याची भेटेन मी जगजेठी. प्रभू रामचंद्र रामदासांना सांगतायत, ऐक सखया वचन त्यासी देईन मी दर्शन. त्यासी म्हणजे कोणाला? तर पुढे चरणामध्ये रामराया सांगतोय की 13 अक्षरी मंत्राचा जप करील तो साचा. 13 अक्षरी म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. हा जो मंत्र आहे, तो मंत्र जो त्या मंत्राचा जो जप करील आणि त्याची संख्या होता 13 कोटी, त्यासी भेटेन मी जग जेठी. ह्या जप करणाऱ्या साधकाची जर जपाची संख्या 13 कोटी झाली तर मी त्याला दर्शन देईन, असं वचन समर्थ रामदासांना प्रभू रामचंद्रांनी दिलंय.
आता एवढी आपल्याला दर्शनाची सोय करून ठेवली आहे संतांनी, पण लक्ष कोण देतो हो? आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही ना. मग एकदा असा एक साधक महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज असं सांगून ठेवलंय ना 13 कोटी जप झाल्यानंतर प्रभूचं दर्शन होईल. मग माझा 13 कोटी जप झालेला आहे, मग मला भगवंताचं दर्शन कसं नाही झालं? आता महाराज म्हणाले, तुम्ही नीट मोजलाय का जप? बरं, ह्या जेव्हा तुम्ही जप केला तेव्हा काय काय घटना घडल्या हे थोडस आठवून बघा. दररोज मी जप करत होतो वगैरे असं ते सांगत होते. पण महाराज म्हणाले, बघा आठवत आहे का 5 वर्षांपूर्वी तुमच्या सौभाग्यवती आजारी होते, आठवत आहे? हो होते. मग त्याचं काय? तेव्हा त्या आजारी असताना तुम्ही भगवंताला काय साकडं घातलं होतं की हिचा जीव वाचू दे, हिचे प्राण वाचू देत, असं साकडं घातलं होतं ना. हो, मग त्याचा जपाशी काय संबंध? तेव्हा महाराज म्हणतात, अहो साकडं घातलं की तिकडचं पुण्य इकडे गेलं ना. त्या 13 कोटीतला 3 कोटी जप त्याच्यात गेला, म्हणजे तुमचा 13 कोटी जप झाला का? मग 13 कोटी जप झाल्याशिवाय प्रभू दर्शन कसा बरं देईल? त्यानंतर तुमच्या मुलाला चांगली नोकरी लागायची होती, नोकरीच्या शोधात होता. मग तेव्हा सुद्धा तुम्ही असंच भगवंताला साकडं घातलं होतं की नाही, की चांगली नोकरी लागू दे, पॅकेज चांगलं मिळू दे. तेव्हा पण काय केलं? इकडचं पुण्य तिकडे गेलं. अहो तेव्हा 3 कोटी गेले, म्हणजे ते 2 कोटी आणि हे 3 कोटी, म्हणजे 13 कोटीतले किती कोटी जप तुमचं राहिलाय सांगा बरं? म्हणजे आपण जप करत असतो, पण आपण जी भगवंताला सतत संकटांसाठी बोलवत असतो ते आपण सगळं आपलं जप तिथे खर्ची घालत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होत नाही. म्हणून हा नामस्मरण जे आहे ना, ते नामस्मरण मनापासून करायचं आहे आणि ते भगवंतासाठी म्हणून करायचं. ते आपण आपल्या प्रपंचासाठी करतो, त्याचा वापर करतो आणि मग ते फलद्रूप झालं नाही की आपलं मन निराश होतं आणि मग असं वाटतं काही त्याचा आपल्याला लाभ नाही. एक दिवस असेच महाराजांकडे गृहस्थ आले आणि म्हणाले की अहो सारखे मनात विचार येतात, काय करावं? तेव्हा महाराज म्हणाले, निरोगी नामस्मरण करा. आता निरोगी नामस्मरण म्हणजे काय? नवीनच ऐकतोय असं तो साधक म्हणतो. तर निरोगी नामस्मरण म्हणजे महाराज त्या ग्रस्ताला म्हणाले की ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करता त्यावेळी तुमच्या मनात विचार येतात आणि ते विचार आले की तुमचं मन तिथे भरकटतं आणि मन ते भरकटलं की तुमचं नामस्मरणामध्ये लक्ष लागत नाही. मग ते लक्ष लागण्यासाठी काय करायचंय की आपण सद्गुरूंना पुढे ठेवायचंय. त्यांचं आता समजा फोटो नसेल तर आपण मनामध्ये त्यांचं छबी आणू शकतो की नाही? मग ही छबी तुम्ही तुमच्या मनामध्ये आणा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात तुम्ही ते नामस्मरण करा. कारण जेव्हा नामस्मरणाला तुम्हाला कंटाळा येतो, नंतर करू असं म्हणतो, आळस येतो, हे निरोगी नामस्मरण नाही. निरोगी नामस्मरण कसं की तुम्हाला नामस्मरणाला उत्साह आला पाहिजे. कारण माळ हातात घेतली की झोप येते की नाही? येते झोप, डोळे आपोआप मिटू लागतात. म्हणजे हे निरोगी नामस्मरण आपण करतोय काही आपली स्वतःची स्वतः परीक्षा आपण करू शकतो. आणि जर असं होत नसेल तर आपण सद्गुरूंना आठवावं आणि त्यांच्या आठवणीमध्ये हे नामस्मरण जर केलं तर आपल्याला हे नामस्मरण निरोगी वाटेल. म्हणजे जे मनात येणारे विचार जे आहेत ते निघून जातील आणि आपलं नामस्मरण हे चांगल्या तऱ्हेने होईल, सशक्त असं होईल. कारण हे नामस्मरणच आपल्याला तारून नेणार आहे. मग हे नामस्मरण करायचंय तर हे नामस्मरण आपण करताना भगवंताचं अधिष्ठान तिथे पाहिजे. एक गृहस्थ महाराजांकडे आले आणि म्हणाले की नामस्मरण आणि नामोच्चार याच्यामध्ये काय फरक आहे हो? नामोच्चार म्हणजे काय? आपलं जर मन तिथे नसेल ना तर नुसता आपण नामाचा उच्चार करतो, हाताने माळ ओढतोय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा उच्चार होतच राहतो. पण हा नामोच्चार आहे. आणि नामस्मरण म्हणजे काय? भगवंताला स्मरून जे आपण नाम घेतो त्याला नामस्मरण असं म्हणतात.
म्हणजे दुसरी गोष्ट मनामध्ये यायला नाही पाहिजे. मग तो साधक म्हणाला की महाराज, मग आमचं फक्त नामोच्चारच होतो का? मग त्याचा काही आम्हाला लाभ नाही का? तेव्हा महाराज म्हणतात की असं नाही, त्याचा लाभ तुम्हाला होईल ना. कारण उच्चार मनामध्ये आधी विचार येतो आणि मग त्याचा उच्चार होतो, हा सिद्धांत आहे. म्हणजे जरी विद्वान असला तरी त्याला लहानपणी अंकलिपी लिहायला लागले की नाही, बाराखडी लिहायला लागले, त्याशिवाय तो विद्वान झालाय का? तसंच हे नामस्मरण करताना मनामध्ये आधी रामाचा विचार येतो आणि मग तो जिव्हेवर येतो. म्हणजे नामोच्चार सुद्धा श्रेष्ठच आहे, पण नामोच्चारापेक्षा नामस्मरण हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग नामस्मरण म्हणजे काय? तर नाम आणि स्मरण हे दोन शब्द एकत्र येऊन नामस्मरण भक्ती झालेली आहे. मग नामस्मरण म्हणजे हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करायचंय आणि मुखावरती नाम घ्यायचंय. बघा, आपला कंठ हा जिव्हा आणि हृदय याच्या बरोबर मध्ये आहे. अगदी बोटांनी माप घेतलं तर सगळ्यांना समजेल. म्हणजेच जेव्हा एखादं गाणं आपण ऐकतो त्यावेळे ते असं काही जण म्हणतात की कोरडं गाणं वाटलं. कोरडं म्हणजे काय? ज्या गाण्यामध्ये भाव नाही ते गाणं कोरडं वाटतं. पण लता मंगेशकरांचं गाणं ऐकलं तर ते आपल्याला इथपर्यंत पोचतं की नाही? का पोचतं? कारण मनातले भाव आणि मस्तकातली बुद्धी ह्यांचा विचार करून जे गाणं गायलेलं असतं ते भावपूर्ण असतं. म्हणून कंठ हा मध्ये दिलेला आहे. म्हणून कंठातनं जे गाणं येतं, कंठातनं जे नामस्मरण येतं ते भावपूर्ण असायला पाहिजे. म्हणून हे नामस्मरण मनापासून करायचंय. म्हणून नाम आणि स्मरण हे दोन्ही शब्द एकत्र आले तरच आपल्या जिव्हेवर जे नाम येतं ते नामस्मरण होईल. मग नामस्मरण जप करा, जप करा असं आपल्याला सद्गुरू सांगत असतात, संत सांगत असतात. मग ह्या जपाचा तरी नक्की काय हो अर्थ आहे? कारण आपण बघितलं की जप आपण 108 मण्यांची माळ असते आणि मग ते 108 मणी का असते हे सगळं बघितलं. पण जप म्हणजे काय? तर ज म्हणजे जन्ममुक्ती आणि प म्हणजे पापमुक्ती. ह्या शब्दाचा, दोन्ही शब्दांचा अर्थ मिळून जप हा शब्द झालेला आहे. मग आपल्याला जन्ममुक्ती हवी आहे की नाही? जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपल्याला बाजूला व्हायचंय. आणि जन्ममुक्ती कधी मिळेल? तर पापमुक्ती झाल्याशिवाय आपल्याला जन्ममुक्ती मिळणार नाही. म्हणून जप म्हणजे जन्ममुक्ती आणि पापमुक्ती असा मिळून जप हा शब्द झालाय. मग हे दोन शब्द जर आपण मनापुढे ठेवले आणि जर आपण नामस्मरण केलं तर ते नामस्मरण फलद्रूप होईल की नाही? कारण आपल्याला त्याचा आता अर्थ कळलेला आहे की आपल्याला जन्मापासून मुक्ती हवी आणि पापापासून मुक्ती हवी. आणि दुसरा जप ह्याचा अर्थ काय आहे? आता उच्चारणामध्ये ज आणि ज असं आपण म्हणतो, मराठी भाषा आहे. जप असं पण म्हणू शकतो की तो शब्द जर आपण वाचायला गेलो, कागदावर लिहिलेला शब्द आहे, तर जप असा शब्द पण आपण वाचू शकतो. मग जप म्हणजे कोणाला जपायचंय? तर त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये जपायचंय. त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये जपलं ना की आपला जप फलद्रूप होणार आहे. म्हणून नामस्मरण करताना ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या लक्षात ठेवल्या, म्हणजे नामस्मरण करताना मनात विकल्प आले तर सद्गुरूंना आणायचे, मी करता नाही सद्गुरू करतायत हे आधी मनामध्ये आणायचे. त्यानंतर जन्ममुक्ती पापमुक्ती हे आपण मनामध्ये आणायचंय आणि त्या भगवंताला जपायचंय, आपल्या हृदयामध्ये जपायचंय. कारण ह्या संतांनी ह्या हृदय संपुष्टी ह्यांना जपलेलं आहे. म्हणूनच हे सगळे भगवंत हे भक्तांच्या घरी आपल्याला आलेले दिसतात. प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये भगवंत त्यांच्या कामासाठी आलेला दिसतो की नाही? मग तो आपल्यासाठी पण येऊ शकतो ना, पण त्यांच्या तिडकीने आपण नामस्मरण करत नाही. म्हणून अशा ह्या भगवंताला आठवायचंय. कसं आठवायचंय? कारण समर्थांनी मागून ठेवलंय ते आपण विसरून गेलोय, ते आपण स्मरणात धरत नाही. मग ह्या भगवंताला जर आपल्याला स्मरणात ठेवायचं असेल, आठवायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर हा भगवान श्रीकृष्ण हा 8वा आहे. बघा, 8वा मुलगा आहे की नाही? आपण चरित्रामध्ये ह्याच्यामध्ये बघतो की देवकीचा 8वा मुलगा हा कृष्ण आहे. मग अशा 8व्यानी त्याला आठवण्यासाठी काहीतरी व्यवस्था केलीये का? हो, केलीये ना.
भगवंतानी गीतेच्या 8व्या अध्यायात 8व्या श्लोकात आपल्याला सांगितलंय, अभ्यास घेन ज्ञान परम पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। अभ्यास योगेन, कुठलीही गोष्ट आपण त्याचा अभ्यास केला ना किती येते, कशी येते? आपण लग्न झाल्यानंतर नवीन नवीन असतो, आपण त्या माहेरी स्वयंपाक करत नाही आणि मग पहिल्या केलेल्या पोळ्या कशा होतात, भारताचे नकाशे होतात, आपल्याला येत नसतं. पण तीच गोष्ट आज आपण 40-40 वर्ष 30-30 वर्ष संसार केलाय, आज पोळी कंपोस्टनी काढल्यासारखी गोल होते की नाही? कशी होते? अभ्यास योगे. प्रत्येक गोष्टीला जर आपण अभ्यास केला, त्या गोष्टीचा सराव केला, तर ती गोष्ट आपल्याला जमू शकते. म्हणून हे अर्जुना, भगवंत सांगतायत की मला आठवण्यासाठी काय करशील किंवा साधकांनी काय करावं, तर मला आठवण्यासाठी त्याचा अभ्यास करायचा आहे, नामस्मरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि असा जर अभ्यास केला तर हा साधक पुरुष, दिव्य पुरुष म्हणजे कोण? भगवंत. तो साधक परम पुरुष दिव्यम त्याच्या जवळ येऊन पोहोचतो. मग ते नामस्मरण, जसं आपण बघितलं काल, शेतकऱ्यांनी चुकीचं घेतलं पण ते श्रद्धेने घेतलं, तसं सुद्धा ह्या साधकांनी जर नामस्मरण केलं तर तो शेवटी अंतप्रत माझ्याच पर्यंत येऊन पोहोचतो. असं हे नामस्मरणाचं महात्म्य आहे. म्हणून हा श्लोक आपण नेहमी आठवावा की आपण काय करायचंय, आपण खरंच हा नामस्मरणाचा अभ्यास करतोय का? आज आपल्याला नामस्मरणाची गोडी लागलीये का? आणि ही गोडी लागायला हवी असेल तर वारंवार, कारण हे नामस्मरण गोड आहे, आपण काल बघितलं की अमृताहूनही गोड आहे. किंवा महाराजांच्या दृष्टांतात आपण बघितलंय की त्यांनी पेढा खाल्ला नाही. मग असं हे नामस्मरण जे गोड आहे ते आपल्याला पण गोड वाटायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास योगेन. म्हणून आपण नामस्मरण हे करायचंय ते त्या त्या वेळेला करायचंय. म्हणजे जाता येता हे जर आपण नामस्मरण केलं की तिथे अनुसंधान राहतं. आणि हे अनुसंधानातच आपल्याला की असं सांगतात की न ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग जेव्हा आपण मनापासून त्याला आळवू ना, तेव्हाच तो आपलासा होणार आहे. मग त्याला आठवा, तो मनामध्ये वठवा, कारण त्याला आधी साठवायला पाहिजे मनामध्ये. आठवून त्याला आठवायचं आहे, मग साठवायचं आहे आणि मग तो वठवायचा पण आहे, म्हणजे तो आचरणात आणायचा. जे सद्गुरू आपल्याला सांगत असतात त्यासाठी हे नामस्मरण ही सोपी आणि सुलभ अशी गोष्ट आहे की कलियुगामध्ये नामस्मरणासारखी भक्ती नाही. म्हणून नामस्मरण हे तुम्ही सतत करा. ते सतत करताना त्याचं गायन करा. अहो, नामस्मरण फक्त जपमाळ करून घ्यावं असं नाही की आपण अगदी रागदारीत सुद्धा रामनाम म्हणू शकतो बरं का. कसं? श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
काय करायचंय? आमची आजी एक उपाय सांगायची. आमची आजी सांगायची की समजा मला गाता येत नाहीये, छान राग माहिती नाहीये, मग आपण काय करू शकतो? नामस्मरण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो का? घेऊ शकतो. फक्त तिथे आपली कल्पना शक्ती आपण वाढवायला पाहिजे. मग आमची आजी काय करायची? आमचा दुधाचा धंदा होता. मग एक माप टाकलं, कारण दूध घालायला बसायची ती. एक माप टाकलं तर श्रीराम जय राम जय जय राम. अहो 3 तास चालायचे, गिऱ्हाईक घरी यायचे. किती नामस्मरण झालं? आम्हाला पण ती सांगायची की आता श्रावणामध्ये आपण बेल मोजतो, मग आता नुसतं 1 2 3 4 म्हणायचं का? नाही म्हणायचं. 1 राम 2 राम 3 राम 4 राम असं म्हटलं तर 108 राम होतात ना. म्हणजे नामस्मरण आपण कसं करायचंय हे आपलं आपण पण ठरवू शकतो. आता समजा आता तळेगावात बऱ्याच जणांचे बंगले आहेत बरं का, मोठे मोठे बंगले. मग आता म्हणजे माझ्या घरात माझ्या बेडरूम पासून ओट्यापर्यंत समजा शिट्टी बंद करायला जायचंय, गॅस बंद करायचं, तर 50 पावलं होतात. मग त्याच्यामध्ये मी प्रत्येक पावलावर घेऊ शकते की नाही नामस्मरण? म्हणजे हे जाता येता जे आपण नामस्मरण घेऊ शकतो ते नामस्मरण. किंवा वाक्याची सुरुवात, आता आपण फोनवरती बोलतो, आपण काय म्हणतो? हॅलो म्हणतो. तिथे आपण श्रीराम म्हणू शकतो की नाही? जय श्रीराम. म्हणजे आपण जर कल्पना केल्या तर आपण प्रत्येक ठिकाणी राम नाम हा घेऊ शकतो. म्हणजे असंच नामस्मरण आपल्या जीवनामध्ये वाढवायचंय आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला ही गोडी लागणार. आणि ही गोडी ही शेवटी आपली आपण अनुभूती घ्यायची की नाही? मग ही अनुभूती घेण्यासाठी त्या भगवंताला अडवायला पाहिजे. म्हणून ठाईचे बैसोनी करा एक चित्त. म्हणून चित्त जे आहे ना ते आपण भगवंतापाशी दिलं पाहिजे. आणि ते चित्त देण्यासाठी विवेक वैराग्य बळ हे त्याच्यासाठी आपल्याला वापर करावा लागतो. म्हणून हे मन जर आपल्या ताब्यामध्ये आलं तर आपण आपली जी रामनामाची गोडी जी आहे ती सुखाने आपण रामनाम घेऊ शकतो, आवडीने रामनाम घेऊ शकतो. आणि असं हे रामनाम घेतलेलं तेच भगवंताप्रत जातं. म्हणून नामस्मरण आणि नामोच्चार ह्यातला फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि आपण नामोच्चार करतोय फक्त क्रिया शरीराने करतोय का खरंच मनापासून करतोय, हा स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा. ही लोकांनी सांगायची गोष्टच नाहीये. म्हणून स्वतः करताना आपण नामोच्चार करतोय का नामस्मरण करतोय हे लक्षात घ्या. आणि तिथे जर आपण आपलं चित्त लावलं तर हे नामस्मरण खरोखरच हे नामस्मरण होईल. प्रभूच्या चिंतनामध्ये जे आपण करतो ते नामस्मरण त्याच्यापर्यंत पोचतं. आणि ते नामस्मरण कधीही वाया जात नाही. कारण नाम घेता वाया गेला ऐसा नाही कोणी ऐकिला. अगदी उपराट्या नामाने सुद्धा वाल्या कोळी गेला की नाही उद्धरून, की त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं. पण नारदांनी काय सांगितलं? तुला राम राम म्हणता येत नाही ना, मरा मरा म्हण मर. मरा मरा म्हणून राम रामच हा शब्द तयार झाला. म्हणजेच कुठल्याही पद्धतीने आपण नामस्मरण घेतलं तरी ते वाया जात नाही. पण ते वाया नाही गेलं तरी सुद्धा जर ते आपण आवडीने घेतलं, सुखाने घेतलं, सवडीने घेतलं तर हे नामस्मरण नक्कीच आपलं फलद्रूप होईल. आणि जसं समर्थांनी रामरायाकडे मागणं मागून ठेवलंय तसंच तो प्रभू रामचंद्र आपल्याला कधीतरी दर्शन देईल. ह्या आशेवर जर आपण नामस्मरण केलं तर ते नामस्मरण एक चित्ताने केलं, एकाग्रतेने केलं असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतायत की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. नाम संगीत
घोष कामाचा समर्थ करण्याचा या घोष कामाचा समर्थ करण्याचा या घोष कामाचा समर्थ करण्याचा नामस्मरणामी जे तरुण गेले त्यांचं आज आपण आख्यान ऐकायचंय. गोळी माळी वणीज कुंभार. आज आपल्याला गोरा कुंभारांचं आख्यान ऐकायचंय. असे हे श्रेष्ठ गोरोबा कुंभार तेरे ढोकी मध्ये राहणारे आणि कुलालाचा व्यवसाय. कुलाल म्हणजे कुंभार. जनरीतीप्रमाणे जसे सगळे जण प्रपंच करतात त्याप्रमाणे प्रपंचाचा गाडा गोरोबा काका म्हणतो. पण रसना सदा असे रतनाम नाम. मुखामध्ये त्या पांडुरंगाचं नामस्मरण होतं. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. हाती काम आणि मुखामध्ये नाम. अहो एकही घडी भजनाविण जात नव्हती बरं. बरं ते भजन लौकिकी होतं का? लोकांसाठी नव्हतं केलं. लोकांनी म्हणावं किती हे भजन करतायत, किती हे जप करतायत, याच्यासाठी नव्हतं. त्या आपल्या परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी ज्याची आवड त्यांच्या मनाला होती आणि म्हणून हे त्यांचं नामस्मरण जाता येता होतं. दररोज सकाळी लवकर उठावं, अंगणामध्ये जी माती होती ती कालवावी, चक्र होतं ते साफ करावं, कारण ती माती काढल्याशिवाय त्याच्यावर पुढचा घट जमत नाही. आणि सगळं साहित्य हे आपल्या अंगणामध्ये होतं आणि सुबक काम होतं, कमी दाम होतं आणि चोख व्यवहार होता. म्हणून त्यांचा लौकिक हा पंचक्रोशीमध्ये झालेला. की घ्यायचंय का काही वस्तू तर गोरोबा काकांकडे घ्यायची. असं सगळं चाललेलं असताना दररोजचा नित्यक्रम होता. आणि ह्या कुलालाच्या म्हणजे कुंभाराच्या व्यवसायाला पाणी पण खूप लागतं बरं. मग हे पाणी कोण भरत असेल तर त्यांची पत्नी, तिचं नाव होतं संती. दररोज एक 5-6 रांजण ती पाणी भरून नदीवरनं पाणी आणावं आणि ते रांजण भरून ठेवावे की त्यातलं पाणी घेऊन गोरोबा काका गाडगी मडकी बनवत असे. गोरोबा काकांना जशी ही संती नावाची पत्नी होती तसं त्यांचं एक लहान लेकरू सुद्धा होतं. ते रामतं इतकं लहान होतं, 8-9 महिन्याचं होतं. आणि त्यावेळेला ही सकाळच्या वेळेला जसे हे सकाळी नित्यक्रम करत असत त्याप्रमाणे ही संती सुद्धा हे बाळ उठायच्या आत सगळं आपलं पाणी भरून ठेवायची. कारण माझी आई पण सांगायची, मुलं उठायच्या तुमचं काम झालं पाहिजे, म्हणजे मुलाला तुमच्या बरोबर खेळता येतं, हे तर तुम्हाला वेळ देता येत नाही मुलाला. त्याप्रमाणे ही संती सगळं आपलं काम मूल उठायच्या आत करत असते. आणि असं होता होता एक दिवस दिनचर्या चालली आहे, पण मूलच आहे होते. कधीतरी लवकर उठणार, कधीतरी उशिरा झोपणार, त्याचं काय अगदी घड्याळाप्रमाणे नसतं. त्याप्रमाणे आज ते बाळ लवकर उठलं. 2 रांजण भरायचे राहिले, 4 रांजण भरून झाले. आता ते मुलगा उठलाय म्हणून तिने काय केलं, त्याला दूध पाजलं, त्याला खेळणं वगैरे पुढे टाकलं आणि गोरोबा काकांना सांगतेय की बाळ उठलाय, 2 रांजण भरायचे, मी आत्ता ही गेले आणि ही आले, जरा बाळाकडे लक्ष ठेवा. कारण माहितीये पतिराजांचं नामस्मरणामध्ये लक्ष असतं आणि बाळाकडे लक्ष राहणार नाही. म्हणून घागर घेतलीये एक हातात, दुसरी घागर घेतलीये, हंडा घेतलाय आणि पाणी आणायला गेली. जाताना पुन्हा बजावते, आईचं मन आहे, ऐकलेत ना, लक्ष ठेवा बाळाकडे. आणि हे हो म्हणतायत पण मुखाने नामस्मरण चालू आहे. एकीकडे माती फावड्याने ओढलीये, त्याचं असं गोल केलंय, मध्ये खड्डा केलाय आणि पाणी घातलंय आणि ही माती तुडवायला सुरुवात केली. आता माती तुडवताना सुद्धा मुखाने नामस्मरण होतच. तुझे रूप चित्ती राहू मुखे तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहू मुखे तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहू मुखे तुझे नाम,
आणि हे रामतं बाळ त्याच्या हातात जे खेळणं होतं ते पुढे गेले. ते खेळणं घ्यायला 2 पावलं रांगत पुढे आलंय. असं होता होता जिथे गोरोबा होते तिथे आलंय आणि ते खेळणं त्या चिखलामध्ये गेलंय. आता पांडुरंग पांडुरंग करत तिथे नाचत होते आमचे गोरोबा काका आणि ते खेळणं चिखलात गेलंय आणि हे बाळ चिखलात गेलंय आणि होता होता ते बाळ तुडवलं गेलंय. पण भानच राहिलं म्हणजे नामस्मरणामध्ये. आणि इतक्यामध्ये चिरडूनी मृत झाले, चिरडूनी मृत झाले, मूल पाया तळी ते, परिण स्मृती तयाला गातसे विठ्ठला ते. भरुनी जलघटासी कामिनी शीघ्र आली, सदनी शिशु दिसेना घाबरी फार झाली. अहो आज तिच्या पायांना सुद्धा वेग होता. बाळ जागा आहे यांचं लक्ष राहणार नाही म्हणून पाणी घेऊन झपझप आली बरं. आणि पहिली घरात येते आणि नजर शोधते बाळाला, पण बाळ कुठे दिसेना आणि म्हणते अहो बाळ कुठे आहे, बाळ कुठे आहे. आणि इतक्यामध्ये तिचं लक्ष गेलंय गोरोबा काकांच्या पायाकडे. तर त्या चिखलामध्ये चिमुकला हात वर आलेला, रक्ताने सगळी माती लाल झालेली. असं म्हणून अत्यंत तिला वाईट वाटलंय आणि हंबरडा फोडलाय बाळ. आणि गोरोबा काकांना सावध करते आपलं बाळ तुमच्या पायाखाली तुडवलं गेलं. क्षणभर गोरोबा काकांना वाईट वाटलंय, पण मनच तिथे अर्पण केलं होतं पांडुरंगाची इच्छा. आता मनात असं वाटलं की भगवंतानी माझ्याकडून माझ्या सापत्याला का बरं ठार मारलं असेल. असं होतंय. पण ही संती मात्र स्वस्त बसेना. पहिला दोष कोणाला दिलाय तर त्या काळ्या विठ्याला. अहो तो काळा विठा आहे ना, तो सगळ्या संसाराचं वाटोळं करतय. नुसता देवाला दोष देऊन थांबली नाहीये, त्याच्याबरोबर संतांना सुद्धा दोष द्यायला लागले. हे सगळे संत या विठ्याच्या नादी लागलेत आणि आपलं घरदार विसरतात. आज माझं बाळ गेलं असं म्हणते आणि संतांचं जेव्हा ती त्यांना हे करते, दोष देते, दोषारोप करते, तेव्हा गोरोबा काकांच्या मनात येतंय की संतांना दूषण देणं याच्यासारखं पाप नाही. मग हे पाप संतीकडनं व्हायला नको म्हणून त्यांनी एक तिथलीच काठी उचलली आणि ते तिला मारायला आले. आता आपला मार वाचवण्यासाठी ती काय करते, मला जर तुम्ही स्पर्श कराल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ असं म्हटलंय आणि हात तिथल्या तिथे राहिलाय. बरं पांडुरंगाची शपथ घातली म्हणजे आपण ते पुन्हा करायचं नाहीये. आणि एक मन गोरोबा काकांचं म्हणतंय की बरं झालं संसाराची आशाच सुटली. जो आपल्याला प्रिय नव्हताच कधी तो आपोआपच सुटला. ही सुद्धा भगवंताचीच इच्छा. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये जरी घडली तरी ती भगवंताची इच्छा आहे हे मानणारे संत असतात. आता अशी संतींनी अट घातलीये आणि तेव्हापासून काय झालं, गोरोबा काकांनी अंथरुण वेगळं घालायला सुरुवात केली. काही दिवस या मुलाच्या दुःखामध्ये या संतींनी काढले. पुन्हा विचार करतेय की एक मूल गेलं असेल तरी दुसरं होईल आणि म्हणून एक दिवस सेज जवळ घातली, त्यांच्या जवळ गेले, त्यांचे पाय चेपले आणि झोप लागलेले गोरोबा काका जागे झाले आणि म्हणताय आता तू मला माते समान आहेस, आता आपला संसार होणे नाही. तू मला शपथ घातलीस की तुला स्पर्श केला तर मला पांडुरंगाची तू शपथ घातलीस, आता हे होणे नाही. तेव्हा ती संती म्हणते अहो प्रेमात आणि रागात जर अशा शपथा घातल्या तर त्या कधी खऱ्या मानायच्या असतात का. आणि मग तुम्ही मला लग्नात जी शपथ घातलेली होती, मला वचन दिलं होतं त्याचं काय. पण त्या वचनाच्या पुढची ही शपथ आहे ना, त्यामुळे मला हीच पाळणं आवश्यक आहे. आता आपला संसार वाढायचा कसा हा विचार तिच्या मनामध्ये येतोय आणि इतक्यामध्ये तिच्या वडिलांची अतिशय प्रकृती खालावली आहे असं तिला कळलं. म्हणून गोरोबा काका आणि ती
वडिलांना भेटण्यासाठी गेले. आता मुलीच्या चेहऱ्यावरनं वडिलांना, आई वडिलांना कळतं बरं काय चाललंय हिच्या संसारात. जरी आपण लपवायचा प्रयत्न केला तरी ते कळतं. आणि तसंच हिच्या वडिलांना कळलंय आणि ती झालेला सगळा प्रकार सांगते. आता हे वयोवृद्ध झालेले वडील अगदी मरणाच्या पंथाला लागलेत आणि एक धाकटी बहीण लग्नाची होती. आता आपला संसार अपूर्ण आहे म्हणून मग तिच्या लग्नाची पण त्यांना काळजी. म्हणून या संतीच्या मनामध्ये असं एक विचार येऊन जातो की आपली जी बहीण रामी आहे तिचाच विवाह ह्यांच्याशी करून दिला तर म्हणजे आपला संसार सुद्धा चालेल, आपला वंश चालेल असा विचार करते. आणि ती आपल्या वडिलांना, आई वडिलांना ते सांगते आणि गौरबा काकांना सुद्धा सांगते. आता असं आपण म्हणू, कोणी म्हणेल की मग त्यांनी कसं काय लग्नाला परवानगी दिली, एका संसारातनं सुटले. पण मन कोणाचे कधी न दुखवावे. आज मरणाच्या शय्येवर पडलेले आपले सासरे ते निवांत मरतील आपण त्यांच्या धाकट्या मुलीशी लग्न केलं तर. आणि मुळात संतीच परवानगी देते म्हणजे सवती मत्सर व्हायचा प्रश्न नाही. असे सगळा विचार करून गौरबा काकांनी सुद्धा विवाहाला परवानगी दिली. आणि रामीचं म्हणजे संतीच्या बहिणीचं आणि गौरबा काकांचं लग्न झालं. आता झालं, लग्न झालं, सासरे आनंदित झाले की आपली जबाबदारी मरायच्या आधी संपलीये. आता पाठवणी करताना जावयांपुढे हात जोडलेत आणि म्हणतायत, काय म्हणतायत, पहिली परीच दुसरी नितवा गवावी, दृष्टी समान विबुधा आपुली असावी, एकी सौख्य दुसरी सन दुःख द्यावे, हे शब्द अमुचे मनी साठवावे. सासरे बुवा काय सांगताय, जसं पहिलीला वागवता तसंच दुसरीला वागवा, दृष्टी समान ठेवा, एकीला सुख एकीला दुःख दोन्ही माझ्याच मुली येत हो, असं करू नका. त्यांनी बरं म्हटलंय आणि हे तिघ जण तेरे ढोकीला आलेत. आता पहिल्याच दिवशी खोलीमध्ये अंथरुण घातलंय रामीचं आणि गौरबा काकांचं. पण हे काही तिला स्पर्श करायला तयार नाही. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तेव्हा संती विचारते, तुम्ही रामीशी काय, आता तिने काय केलंय. तेव्हा ती म्हणते, तुझ्या वडिलांनी मला काय सांगितलंय, पहिली परीस दुसरी नित वागवावी. मग जसं मी तुझ्याशी व्यवहार करतो तसाच तिच्याशी करायला पाहिजे की मी त्यांना शब्द दिलाय. मग तुला मी स्पर्श करत नाही तर मी हिला कसा करू. आणि हे जेव्हा रामीला कळलं तेव्हा मोठ्या बहिणीवर अत्यंत संतप्त झाली आणि म्हणते, तुझ्यामुळे माझ्या जीवनाचं वाटोळं झालंय. पण मोठी बहीण म्हणते, थांब आपण काढू काहीतरी उपाय. आणि मग एक दिवस रात्री असं झालं की गौरबा काका झोपले असताना दोन्ही बाजूला झोपले आणि गौरबा काकांचे हात आपल्या वक्षस्थलावर दोघींनी घेतले. आता ज्या वेळेला गौरबा काकांना जाग आली आहे तेव्हा त्यांच्या मनात आलं की ह्या हातांनी माझी शपथ मोडली आहे, तर ह्यांना आपल्याला शासन करायला पाहिजे. मग काय करायचं हो शासन. तिथेच एक विडा होता आणि खान दिशी त्यांनी त्या विड्यावरती हात तोडून घेतले. बळबळ बळबळ रक्त येत आहे. आता मलमपट्टी सुद्धा करता येईना हो, कारण स्पर्श करायचा नाहीये. दोन्ही हात घेतले छेदून, गोरा झाला थोटा पूर्ण, ते पाहुनी जगजीवन अंतरी बहुत कळवळला. आता काय झालं, दोन्ही हात नाही, व्यवसाय कसा करणार. बरं स्वतःच स्वतः रांधून खात होते, आता जेवायची सुद्धा मुश्किल झाली हो. पण गावातले काही लोक म्हणतात, आता बघू तुमचा पांडुरंग काय करतोय. लोक स्वस्त बसत नाहीत, बोलणारी बोलतच राहतात. आपल्याला म्हणतो आपण की हात धरता येतो पण तोंड धरता येत नाही, तशी अवस्था काही लोकांची असते. आणि गौरबा काकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल व्हायला लागले. पण हे पांडुरंगाला कसं बरं आवडेल. आणि मग पांडुरंगानेच काय केलं हो, दैवत द्यायचे. आप कुलाला
पुंडानी आप कुलाला प्रिया पुंडानी गर्दभ गरुड बनाया आप कुलाला प्रिया पुंडानी गर्दभ गरुड बनाया पूछत पूछत गुरु आके पूछत गुरु आके विठ्ठल पाया विठ्ठल पाया आप कुलाला प्रिया कुलाला भगवंतानी स्वतः कुंभाराचं रूप घेतलंय आणि रुक्मिणी मातेला कुंभारीण केली आणि गर्दभ गरुड बनाया. आता कुंभाराजवळ गाढवं असतात ओझं वाहिल्यासाठी, तर गरुडाला गाढवाचं रूप घेतलंय आणि गोरोबा काका कुठे राहतात, गोरोबा काका कुठे राहतात असं विचारत विचारत पांडुरंग कुंभाराच्या रूपामध्ये गोरोबा काकांकडे आले आणि गोरोबा काकांना म्हणतायत की मला कुठे काम मिळत नाहीये, तुमच्याकडे मी कामाला राहू का? आणि गोरोबा काकांनी परवानगी दिली. आता प्रत्यक्ष रुक्मिणी माता स्वयंपाक करते बरं आणि आपल्या या भक्ताला जेवू खाऊ घालते. होता होता दिवस चाललेत, गडकी गाडकी मडकी हे करावी आणि प्रत्यक्ष जे कुंभाराचं चाक होतं ना ते सुदर्शन चक्र केलंय आहो आणि त्या सुदर्शन चक्रावरती भगवंत स्वतः गाडगी मडकी बनवतोय. काय छान बनवत असतील की नाही. आणि होता होता आषाढीची वारी आली आणि पांडुरंगानी काय केलं, कारण तिथे भगवंत नव्हतेच ना. जे ज्ञानी भक्त होते ज्ञानदेव नामदेव त्यांना त्या मूर्तीमध्ये चैतन्य दिसेना म्हणून बाहेर आले. तर बाहेर भगवंत कुंभाराच्या रूपामध्ये तयार केलेली सगळी गाडगी मडकी विकायला बसलेले होते. हे दोघं विचारतायत भगवंता हे कसलं रूप आणि कोणासाठी? भगवंत म्हणतायत माझ्या गोऱ्यासाठी. त्यांनी हात तोडून घेतलेत ना. आणि मग गोरोबा काकांना समजवण्यासाठी नामदेव आणि ज्ञानदेव हे तेरढोकीमध्ये आले, त्यांच्या घरी आले आणि सांगतायत की गोरोबा तुमचा काय अधिकार आहे की भगवंत तुमच्याकडे कुंभार होऊन राहिलाय. आणि असं म्हटल्यानंतर गोरोबा काकांना अत्यंत वाईट वाटले की माझ्यासाठी भगवंताला ही कामं करायला लागली. आणि म्हणून भगवंतापुढे क्षमा कर मागायच्यासाठी म्हणून नामदेव ज्ञानदेव त्यांना पंढरपूरला नेतात. बरोबर संती आणि रामी सुद्धा जातात आणि तिथे त्रिविक्रमाच्या मंदिरामध्ये नामदेवांचं कीर्तन असतं आणि कीर्तनाला नामदेव उभे राहतात आणि कीर्तनाला मध्ये म्हणतात कीर्तनात वदना नाम कीर्तनात वदना कीर्तनात वदना नाम कीर्तनात वदना पाणीपता पाउभारुनी विठ्ठल मुखी बोला पाणीपता पाउभारुनी विठ्ठल मुखी बोला कीर्तनात वदना नाम कीर्तनात वदना कीर्तनात वदना नाम नामदेव मला सांगताय सगळ्यांनी भजन हात वरती उभारून करा, आपल्या हाताच्या पताका वरती करा. झाला गोरोबा झाला झाला गोरोबा गोरोबा म्हणताय नामदेवा मी कसं रे करू, मला थोटे पण आहे. नामदेव महाराज म्हणतायत की तुम्ही कृती तर करा आणि खरोखरच जशी झाडाला पालवी फुटावी तसं गोरोबा काकांना पुढचे हात फुटले बरं आणि सगळ्यांनी पांडुरंगाच्या नावाचा जय जयकार केलाय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कीर्तन गजरी फुटले गोरोब्यास हात.
आणि सगळ्यांना मोठा आनंद झालाय. गोरोबा काका आपल्या हाताकडे बघतायत, पांडुरंगाला म्हणतायत खरंच किती तू दयाळू आहेस. आणि गोरोबा काकांना हात फुटलेत म्हटल्यानंतर आमची संती मनामध्ये म्हणते ह्यांना हात फुटलेत तर माझं बाळ सुद्धा परत आलं पाहिजे. आणि मग पांडुरंगाच्या जवळ गेलीये आणि त्याला गाराणं घालतीये. आणि पांडुरंगाने तिचं गाराणं ऐकलंय, कारण ती म्हणते तर माझं बाळ परत आलं नाही ना तर मी इथेच तुझ्या चरणावरती मस्तक आपटून प्राण देईन. मग पांडुरंग काय करतो, अंगी अंगी ती मखमालीची, अंगी अंगी ती मखमालीची, शोभते शोभते हे सकाळी गालबोट लावलेला आहे, भरजरी कुंची घातलेली आहे, कटी करगवटा सुवर्णाचा, गळ्यात कंठा तो मोत्याचा, बिल्ल्या मनगट्या असं सगळं घातलंय. बरं रांगत येताना कानातले डोल सुद्धा हलतायत. आणि असं हे बाळ हातामध्ये रिंगण घेऊन रांगत 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 आलाय आणि आईच्या पायाशी आलाय आणि आईचं पातळ ओढताय. बरं आणि भगवंत तिथे प्रकट झालेत आणि म्हणतायत संते तुझं बाळ गेलंच नव्हतं ग, तुम्हाला प्रपंचामध्ये भान नाही ना म्हणून ते मी माझ्याच कडे ठेवलं. पटकन तिने बाळाला उचललाय, तिचे त्याचे पटापट मुके घेतले आणि भगवंत आणि रुक्मिणी मातेने सांगितलंय की गोरोबा काका आता तुमची शपथ सुटलीये, दोन्ही पत्नींबरोबर सुखाने प्रपंच करा. हे सगळं कशामुळे झालं हो, आवडी अनंत आळवा. कारण त्याला आळवल्याशिवाय तो आपल्याच्या मदतीला येत नाही, तो आपल्यासाठी झिजत नाही. मग तो आपल्यासाठी जर प्रकट व्हायला हवा असेल तर आपण सुद्धा त्याला एकाग्रतेने आळवलं पाहिजे, त्याचं चित्त आपलं त्याला दिलं पाहिजे आणि तरच तो अनंत आपलासा होतो. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात. नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन
मागाया आले दाही देवला श्री भगवंता देवला श्री भगवंता देवला नाम तुझे नाम तुझे स्मरण्याला शांती देही निघाला श्री भगवंता देवला श्री भगवंता नाम तुझे गायाला नाम तुझे गायाला सुंदरवाणी देवला श्री भगवंता देवला रूप मनोहर मगयाला रूप मनोहर मगयाला दृष्टी देही नयनाला श्री भगवंता देवला नाम तुझे ऐकाया नाम तुझे ऐकाया नाद देतो श्रवणाला श्री भगवंता देवला श्री भगवंता नाम तुझे सांगाया नाम तुझे सांगाया स्तुती शक्ती देवला श्री भगवंता देवला श्री भगवंता नहीं तो बड़ा कोणी दिसता नहीं तो बड़ा कोणी दिसता कार करतो करण्याला संतती देवला श्री भगवंता देवला श्री भगवंता देवला हेच मागणे मागाया हेच मागणे मागाया शाही आली देवला श्री भगवंता देवला श्री भगवंता देवला श्री भगवंता देवला हे चिदान देवा देवा तुझा विसर बाबा गुण गाईन आवडी की माझी सर्व घडके बुद्धीवर संपदा संत संग देही सदा घरी गर्भवासी सुखी झाला हे आम्हारी इथे आला जय जय आरती श्री गुरुराया
हो